नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि श्री गणपती गजाननाच्या स्मरणाने आणि अन्य देवतांच्या आशीर्वादाने व्हिडिओला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौसुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्ते परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं. मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनव हरिः. येणारा आठवडा तुम्हाला सगळ्यांना गणपती गजानन 33 कोटी देवता ह्या अत्यंत आनंददायक असा जावो असे शुभेच्छा देतो. सर्व देवता तुमच्यावर प्रसन्न राहो, तुम्हाला चांगल्या माणसांची भेट हो, चांगले मित्र मिळवत आणि तुमच्या जीवनातील नकारात्मक पोकळी दूर होऊन सकारात्मक ऊर्जा भरण्याची तुम्हाला इच्छा निर्माण हो अशा शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तत्पूर्वी सगळ्यांना आवाहन करतो नेहमीप्रमाणे, जे आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट जरूर करा. व्हिडिओला सुरुवात करतो. मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ऊर्जा, उत्साह आणि नवीन संधींनी ओतप्रोत भरलेला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य दिशेने असतील आणि त्यामुळे तुमचे काम अधिक सोपे होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्वगुण दिसून येतील आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात एक वेगळी ओळख, एक वेगळे प्रेझेंटेशन ह्या आठवड्यात निर्माण करू शकाल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित कराल. तुमच्याकडे असलेल्या सर्जनशील कल्पना तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रेरणा देतील. तुम्ही तुमच्या टीममधील लोकांना एकत्र घेऊन काम कराल. त्यामुळे कामाची गती देखील वाढणार आहे आणि तुमची उद्दिष्टे वेळेवर साध्य करू शकाल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला अधिक लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ह्या आठवड्यात नवीन ग्राहक मिळण्याची चांगली संधी मिळणार आहे. तुमच्या व्यवसायाची वाढ होण्यासाठी काही नवीन धोरणे आखणे फायदेशीर ठरू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून मेष राशीच्या जातकांना हा आठवडा शुभकारक ठरणार असून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, म्हणजेच लाँग टर्म गुंतवणूक, तर हा योग्य कालावधी आहे. परंतु कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. बजेटनुसार खर्च केल्यास आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहील. पैशांची बचत करण्यासाठी काही नवीन योजना आखणं ह्या आठवड्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात हा आठवडा आनंद आणि शांतता देणारा असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्या जुन्या वादाचे निराकरण करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधून तुम्ही तुमचे सामाजिक जीवन अधिक सक्रिय कराल. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला असणार असून तुम्ही उत्साह आणि ऊर्जावान असाल. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार घेतल्यास तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील. मानसिक शांततेसाठी तुम्ही ध्यान व योगा याचा अवलंब करावा. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवत असल्यास थोडा आराम करा, म्हणजे थोडा ब्रेक घ्या, ते आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नवीन सुरुवात चांगल्या पद्धतीने करू शकाल. पुरेसा आराम केल्यामुळे तुम्ही पुढील कामासाठी अधिक तयार राहाल. एकंदरीतच मेष राशीसाठी हा आठवडा यश, कीर्ती, संपदा आणि आनंद आणि प्रगतीकडे नेणारा ठरणार आहे. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे लाल, शुभ वार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 10, 13 व 15 ऑगस्ट. व मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय, दररोज सकाळी श्री हनुमान चालिसाचा 1 पाठ करा. वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा संयम आणि धैर्याचा असणार असून या काळात तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागेल. पण तुम्ही तुमच्या शांत स्वभावाने आणि समजुतीने ह्यावर मात करू शकाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडे अधिक प्रयत्न अधिकचे करावे लागतील.
कामामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे, पण निराश होऊ नका. तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्ही सर्व अडचणींवर ह्या आठवड्यात मात करू शकाल. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामाची पद्धत ह्या आठवड्यात आवडणार आहे, पण त्यांना तुमच्याकडून आणखी चांगले काम अपेक्षित असल्यामुळे तुम्ही थोडे अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे लक्ष अधिक केंद्रित करा. लक्ष केंद्रित केल्यास त्याचे चांगले सुपरिणाम तुम्हाला मिळतील. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात, पण निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा साधक बाधक विचार करणे आवश्यक आहे. कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. दीर्घकाळाचा विचार करून घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम सोपे जाईल. तुमच्या टीममधील लोकांचे सहकार्य ह्या आठवड्यात तुम्हाला नवीन यशकीर्ती संपदा मिळवून देईल. आर्थिक दृष्टिकोनातून वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम फलदायक ठरणार असून या काळात तुम्हाला अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. तुम्हाला कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा नवीन व्यावसायिक भागीदारी करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीचे चांगले नियोजन केल्यास भविष्यात तुम्हाला त्याचा उपयोग आणि फायदा दोन्ही होणार आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील, पण काही लहान सहान मतभेद होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला असून नवीन संबंध सुरू होण्याचे संकेत आहेत. सामाजिक जीवनात तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि तुमचे मित्रमंडळ देखील ह्या आठवड्यात वाढणार आहे. जुन्या मित्रांसोबत पुन्हा एकदा संपर्क साधणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. मानसिक ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या. नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले राहील. योगा आणि ध्यानसाधनेचा देखील वापर करा. मानसिक शांततेसाठी त्याचा उपयोग केल्यास उत्तम राहील. थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यास तुम्हाला आराम मिळेल. एकंदरीतच वृषभ राशीसाठी हा आठवडा संयम, नियोजन आणि धैर्याचा असणार आहे. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे गुलाबी. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 11, 14 व 16 ऑगस्ट. व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय, दररोज सकाळी श्री लक्ष्मी देवीची पूजा करा आणि ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा संवाद, बुद्धिमत्ता आणि सामाजिक संबंधासाठी महत्त्वाचा ठरणार असून ह्या काळात तुम्ही तुमच्या बोलण्याने आणि विचारांनी इतरांना प्रभावित कराल. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि कल्पनांचे कौतुक होईल. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही अनेक अवघड कामे ह्या आठवड्यात सहज सोपी करू शकाल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ शुभ असून तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास चांगले परिणाम बघायला मिळतील. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. नवीन ग्राहक मिळण्यासाठी किंवा नवीन व्यावसायिक भागीदारांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी काही नवीन कल्पना ह्या आठवड्यात वापरू शकता, ज्यामुळे तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असून त्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल आणि ते त्यांच्या उद्दिष्टांच्या जवळ पोहोचतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असून तुम्ही शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्याकरता शुभकारक आहे. पण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. अनावश्यक खर्च ह्या आठवड्यात टाळण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आर्थिक स्थितीचे चांगले नियोजन केल्यास तुम्हाला ह्या आठवड्यात आणि पुढे भविष्यात देखील फायदा होणार आहे. कौटुंबिक जीवनात हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना आनंददायक असणार असून कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील.
तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवू शकाल. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते तुमचे अधिक दृढ होणार आहे. तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवून एकमेकांना अधिक समजून घ्याल. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबत तुमचे संबंध अधिक चांगले होतील. तुम्ही सामाजिक कार्यक्रमामध्ये ह्या आठवड्यात भाग घेऊ शकाल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी चांगला असून तुम्ही उत्साही आणि ऊर्जावान असाल. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्यामुळे तुमचे आरोग्य ह्या आठवड्यात चांगले राहणार आहे. मानसिक शांततेसाठी मात्र ध्यान व योगाभ्यास करणे फायदेशीर ठरेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढणे आणि आराम करणे आवश्यक आहे, कारण सततच्या कामामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. एकंदरीतच मिथुन राशीसाठी हा आठवडा संवाद, प्रगती आणि आनंददायक ठरणार आहे. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार आणि शुभ दिनांक आहे 10, 12 व 15 ऑगस्ट. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: दररोज सकाळी गणपती गजाननाची पूजा करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. कर्क राशीच्या जातकांसाठी आठवडा भावना, कुटुंब आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित करणारा आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकाल. त्यांच्यासोबत संबंधांना महत्त्व द्याल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही चांगले संबंध ठेवल्यास तुम्हाला त्याची ह्या आठवड्यात योग्य ती पोच मिळेल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण कामाच्या ठिकाणी भावनिक होणे हे तुम्हाला हानिकारक ठरू शकते. तेव्हा कुठलाही विचार प्रकट करण्यापूर्वी 10 वेळेला विचार करा. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी या आठवड्यात मिळू शकतात, पण निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा साकल्याने विचार करणं आवश्यक आहे. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कामात ह्या आठवड्यात यश मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला थोडे अधिक परिश्रम करावे लागतील. तुमच्या कामाची पद्धत बदलल्यास त्याचे चांगले सुपरिणाम ह्या आठवड्यात दिसू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम फलदायक ठरणार असून अनावश्यक खर्च ह्या आठवड्यात टाळणे गरजेचं आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करा आणि गुंतवणुकीसाठी हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. तेव्हा प्रलोभनांना बळी पडू नका. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ह्या आठवड्यात नवीन व्यावसायिक भागीदारी करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती नीट काळजीपूर्वक वाचा. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीचे चांगले नियोजन केल्यास भविष्यात तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. कौटुंबिक जीवनात हा आठवडा खूप महत्त्वाचा असून तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. तुम्ही एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबतचे संबंध कर्क राशीच्या जातकांचे या आठवड्यात चांगले राहणार असून तुम्ही त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असाल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला थोडा काळजी करण्याचा असणार असून मानसिक ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या. नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगाभ्यास करा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. थोडा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यास तुम्हाला आराम मिळेल. एकंदरीतच कर्क राशीसाठी आठवडा कुटुंबावर आणि भावनांवर लक्ष केंद्रित करणारा असा ठरणार आहे. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे पांढरा, शुभवार आहे सोमवार आणि कर्क राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 10, 13 व 16 ऑगस्ट. कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: दररोज सकाळी भगवान शंकराची पूजा करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. सिंह राशीच्या जातकांसाठी आठवडा नेतृत्व, आत्मविश्वास आणि नवीन यशकीर्ती संपदा घेऊन येणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल आणि तुमच्या प्रयत्नांना चांगले यश देखील मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्वगुण दिसून येतील आणि वरिष्ठ अधिकारी त्यामुळे तुमच्या कामाचे सगळ्यांच्या देखत कौतुक करतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करू शकाल. तुमच्याकडे असलेल्या सर्जनशील कल्पना तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रेरणा देतील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित कराल. तुम्ही तुमच्या टीममधील लोकांना एकत्र घेऊन काम कराल, ज्यामुळे कामाची गती वाढेल आणि तुम्ही वेळेवर तुमचे इप्सित ध्येय साध्य करू शकाल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला आर्थिक लाभ देखील या आठवड्यात मिळू शकतो.
जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ह्या आठवड्यात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी चांगल्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील. तुमच्या व्यवसायाची वाढ होण्यासाठी काही नवीन धोरणे आखणे फायदेशीर ठरू शकते. आर्थिकदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा शुभकारक ठरणार असून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही त्याकरता योग्य वेळ आहे. पण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. बजेटनुसार खर्च केल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैशाची बचत करण्यासाठी काही नवीन योजना आखणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात ह्या आठवड्यात आनंद आणि शांतता राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि सक्षम होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार मिळण्याची ह्या आठवड्यात अधिक शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधून तुम्ही तुमचे सामाजिक जीवन अधिक सक्रिय करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला ठरणार आहे. तुम्ही उत्साही आणि ऊर्जावान असाल. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार घेतल्यामुळे तुमचं आरोग्य ह्या आठवड्यात चांगलं राहणार आहे. त्याचबरोबर मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि शांततेसाठी तुम्ही ध्यान कराल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवत असल्यास थोडा आराम करणे आवश्यक आहे. पुरेसा आराम घेतल्यास तुम्ही पुढील कामासाठी अधिक तत्पर राहाल. एकंदरीतच सिंह राशीसाठी हा आठवडा यश, आनंद आणि प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 10, 12 व 15 ऑगस्ट. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय, दररोज सकाळी श्री भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य द्या आणि ओम मित्राय नमः या मंत्राचा रोज 11 वेळेला जप करा. कन्या राशीच्या जातकांसाठी आठवडा नियोजन, काम आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा ठरणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित कराल. तुमच्या कामाची पद्धत इतरांना आवडणार असून तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडे अधिक परिश्रम जास्तीचे करावे लागतील, पण त्याचे चांगले परिणाम तुम्हाला या आठवड्यात मिळतील. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास तुमचे काम सोपे होईल. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी ह्या आठवड्यात मिळू शकतात. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी काही नवीन धोरणे या आठवड्यात आखाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असून त्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल आणि ते त्यांच्या उद्दिष्टांच्या जवळ सहज पोहोचतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार असून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, पण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आर्थिक स्थितीचे नीट नियोजन करा. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्की होईल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कौटुंबिक जीवनात आठवडा शांततापूर्ण ठरणार असून कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक चांगले राहतील. तुम्ही त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार ह्या आठवड्यात वधू सूचक मंडळाच्या मार्फत मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबतचे संबंध चांगले राहतील. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या. नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले राहील. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगाभ्यास करणे फायदेशीर ठरेल. एकंदरीतच कन्या राशीसाठी हा आठवडा नियोजन, काम आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा ठरणार आहे. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 11, 14 व 16 ऑगस्ट. व या आठवड्यासाठी कन्या राशीसाठी उपाय, दररोज सकाळी श्री गणपतीची पूजा करा आणि त्याला मोदकाचा नैवेद्य दाखवा. नमस्कार मंडळी. बरेच दिवस बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की गुरुजी ह्या प्रश्नांवर एक चांगला व्हिडिओ बनवावा. घरात गरोदर असताना गणपती आणावा की नाही? गणपतीची मूर्ती घरी आणल्यानंतर सोयीस्कर आलं तर काय करावं? गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? गणपती आणल्यानंतर मूर्तीचा एखादा अवयव भंग पावल्यास काय करावं? तसेच घरात गरोदर असताना गणपती विसर्जन करावा की नाही करावा? ह्या विषयावर व्हिडिओ बनवावा असं बऱ्याच जणांनी मला सांगितल्यानंतर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आता श्रावण महिना सुरू आहे. लवकरच भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची स्थापना होणार आहे. घराघरात मस्तपैकी वातावरण असणार आहे.
मुख्य विषयाला हात घालूया. तर घरात गरोदर स्त्री असताना गणपती आणावा की नाही आणावा? तर घरात गरोदर स्त्री असताना गणपती जर तुम्ही दरवर्षी आणत असाल तर यंदा देखील घरात गरोदर स्त्री असली तरी देखील तो आणावा. प्रश्न दुसरा, घरात गरोदर स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते का? तर घरात गणपती विसर्जन करायचेच, कारण हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतचा पार्थिव गणपतीचा उत्सव आहे आणि उत्सवामध्ये आणली गेलेली मूर्ती ही विसर्जन करायची असते. ह्याला गणेश पुराणात देखील शास्त्राधार आहे. त्यामुळे घरात जरी माता भगिनी गरोदर असली तरी आणलेली गणपतीची मूर्ती ही नेहमीप्रमाणे 1.5 दिवस, 2.5 दिवस, 5 दिवस, गौरी गणपती, अनंत चतुर्दशी ज्याप्रमाणे तुमचं ठरलेलं असेल त्यावेळी ती विसर्जन करणं हेच शास्त्रसंमत आहे. तेव्हा तुम्ही अशा कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडू नका. गणपतीची मूर्ती घरी आणल्यानंतर बरेचदा आपल्याला सुवेर किंवा सुतक येतं. एखाद्या वेळी आपल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी गरोदर असते, आपल्याला ते माहिती नसतं, किंवा एखादी व्यक्ती अत्यावस्थ असते, तेही आपल्याला माहिती नसतं. अचानक घडणाऱ्या घटना असतात. जन्म मृत्यू हा कोणाच्या हातात नाही. जन्मासंबंधी आपल्याला पूर्वसूचना मिळू शकते की साधारण कुठल्या महिन्यात होईल, परंतु मृत्यूचं तर आपल्या हातात नाहीच. अशावेळी सुवेर किंवा सुतक आल्यास चिंता करू नये. आपले शेजारी, आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक ह्यांना बोलावून त्यांच्या हातून गुरुजींना बोलवावे आणि उत्तरपूजा मित्राच्या, शेजाऱ्यांच्या, नातेवाईकांच्या हातून करून घेऊन गणपतीची मूर्ती ताबडतोब विसर्जन करावी. कारण घरात सोयरसुतक असताना गणपती पूजणे हे तितकेसे योग्य नाही. जरी तुम्ही पूजा करणार नसाल तरी तुमच्याच वास्तूमध्ये ती गणपतीची मूर्ती असणार आहे. त्यामुळे ती ताबडतोब विसर्जन करणं हेच योग्य राहील आणि शास्त्रसंमत आहे. गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर शास्त्रानुसार पूजा करणाऱ्या पूजकाचं तोंड हे पूर्वेला असावं. मुख पूर्वेला करून पूजा करावी असं सांगितलेलं आहे. साहजिकच आहे की गणपतीच्या मूर्तीचं तोंड पश्चिमेला होणार. बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी शक्य होतातच असं नाही, शहरामध्ये हे पाळणं शक्य होतंच असं नाही. मग अशावेळी तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून देखील गणपतीची पूजा करू शकता. परंतु चुकूनही दक्षिणेला किंवा उत्तरेला गणपतीची मूर्ती ठेवू नका. मूर्ती भंग पावल्यास काय करावे? बरेचदा आपण गणपतीची मूर्ती आणतो, प्रेमाने आणतो, आपुलकीने आणतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वेशातल्या गणपतीच्या मूर्त्या आपण आणतो, वेगवेगळ्या अवतारांच्या आणतो. मग ती आणल्यानंतर कधीतरी त्रिशूल एखादं तुटणं किंवा करंगई एखादी गणपतीची भंग पावणं, एखादा अवयव भंग पावणं, असं झाल्यास ती मूर्ती ताबडतोब गुरुजींना बोलावून उत्तरपूजा करून घ्यावी आणि विसर्जित करावी. कारण भंग पावलेली मूर्ती पूजा करणं हे शास्त्राला मान्य नाही. तेव्हा कुठलीही अंधश्रद्धा न ठेवता मनावर दगड ठेवून आपण ती मूर्ती विसर्जन करणं हेच योग्य राहील. तुळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संतुलन, संबंध आणि न्यायासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. तुम्ही तुमच्या कामाची पद्धत बदलल्यास त्याचे चांगले सुपरिणाम ह्या आठवड्यात दिसतील. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम सहज सोपे होईल. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी या आठवड्यात मिळू शकतात. पण निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा साकल्याने विचार करा. घाई गडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी काही नवीन धोरणे आखणे ह्या आठवड्यात आवश्यक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम फलदायक ठरणार असून अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. बचतीवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणुकीसाठी हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. प्रलोभनांपासून दूर राहा. तुम्हाला कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेकारक ठरेल. कौटुंबिक जीवनात हा आठवडा शांततापूर्ण ठरणार असून कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार ओळखीतून मिळणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुळ राशीच्या जातकांना हा आठवडा थोडा काळजी करणारा असू शकतो. म्हणजे स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. पथ्य पाणी पाळा.
कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. एकंदरीतच तूळ राशीसाठी हा आठवडा संतुलन आणि संबंधांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे गुलाबी, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 10, 13 व 15 व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज 108 वेळेला जप करा. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा परिवर्तन, रहस्य आणि तीव्र भावनांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण तुम्ही तुमच्या धैर्याने आणि संयमाने त्यावर मात कराल. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम अधिक सोपे होईल. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी काही नवीन धोरणे ह्या आठवड्यात तयार करू शकता. पण कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी जर व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदाराबरोबर आधी चर्चा करा. आर्थिक दृष्टिकोनातून वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा अनुकूल असणार असून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करा, त्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, पण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती घेणं त्याबाबत आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात हा आठवडा शांततापूर्ण असणार असून कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुम्हाला थोडे काळजी करणारा असला तरी मानसिक ताणामुळे व थकवा तुम्हाला जाणवणार असला तरी पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या, त्यामुळे तुमचा थकवा सहज दूर होईल. नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले राहील. एकंदरीतच वृश्चिक राशीसाठी हा आठवडा परिवर्तन आणि तीव्र भावनांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे मरून, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 11, 14 व 16 ऑगस्ट व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी हनुमान चालिसाचा 1 पाठ करा. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा साहस, ज्ञान आणि प्रवासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या ज्ञानात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाची पद्धत बदलून अधिक चांगले परिणाम मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम अधिक सोपे होईल. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी या आठवड्यात मिळू शकतात. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी काही नवीन धोरणे ह्या आठवड्यात आखू शकता. प्रवासासाठी हा काळ चांगला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून धनुराशीच्या जातकांना हा आठवडा अनुकूल असणार असून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, परंतु लाँग टर्म गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, तेव्हा त्याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक करा. कौटुंबिक जीवनात हा आठवडा शांततापूर्ण असणार असून कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात तुम्हाला थोडी काळजी तुमची स्वतःची घेणं आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो, तेव्हा पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या, नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. योगा आणि ध्यान ह्याचाही योग्य वापर करा. एकंदरीतच धनुराशीसाठी हा आठवडा साहस, ज्ञान आणि प्रवासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 10, 13 व 15 ऑगस्ट व धनुराशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी भगवान विष्णूची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा रोज 108 वेळेला जप करा.
मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा काम, जबाबदारी आणि यशकारक ठरणार असून या काळात तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला यश, कीर्ती, संपदा सहज प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाची पद्धत बदलून अधिक चांगले परिणाम मिळतील. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम अधिक सुसह्य होईल. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी या आठवड्यात मिळू शकतात. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ चांगला असून तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ कराल. काही नवीन धोरणे आखाल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मकर राशीच्या जातकांना अनुकूल असणार असून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बचतीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, परंतु कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला जरूर घ्या. कौटुंबिक जीवनात हा आठवडा शांततापूर्ण असणार असून कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होऊन अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः आईकडच्या नातेवाईकांकडून एखाद्या मुलीचं प्रपोजल मुलांना व मुलाचं प्रपोजल मुलींना येऊ शकतं. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला थोडे काळजी तुमच्या आरोग्याची घेणे आवश्यक आहे. कामाच्या तणावामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या. संतुलित आहार घ्या. 2 घास कमीच जेवा. नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले राहणार असून एकंदरीतच मकर राशीसाठी हा आठवडा जबाबदारी, काम आणि यशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे निळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 11, 14 व 16 ऑगस्ट. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, दररोज संध्याकाळी श्री शनिदेवाची पूजा करा आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळेला जप करा. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामाजिक संबंध, नवकल्पना आणि स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून या काळात तुम्ही तुमच्या कामामध्ये नवीन कल्पनांचा योग्य वापर कराल. तुमच्या कामाची पद्धत इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला उत्तम सहकार्य या आठवड्यात मिळणार आहे. तुम्ही तुमच्या टीममधील लोकांना एकत्र घेऊन काम केल्यास त्याचे चांगले सुपरिणाम तुम्हाला कार्यालयीन कामकाजात मिळणार आहेत. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ चांगला व शुभकारक आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी काही नवीन धोरणं ह्या आठवड्यात अवलंबू शकता. आर्थिक दृष्टिकोनातून कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा अनुकूल असणार असून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करा आणि गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असून त्याचे सुनियोजन करून योग्य गुंतवणूक करा. पण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. कौटुंबिक जीवनात हा आठवडा शांततापूर्ण असणार असून कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक चांगले राहतील. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. त्यांच्याबरोबर संध्याकाळी फिरायलाही जाल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी योग्य जोडीदार ह्या आठवड्यात मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात तुम्हाला थोडी तुमच्या आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा अंगाशी येणार नाही ह्याची योग्य ते भान ठेवा. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप व पुरेशी विश्रांती घ्या. संतुलित आहार घ्या. नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले राहील. एकंदरीतच कुंभ राशीसाठी हा आठवडा सामाजिक संबंध, नवकल्पना आणि स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे जांभळा. शुभवार आहे शनिवार. व कुंभ राशीसाठी शुभ दिनांक 10, 13 व 15 ऑगस्ट. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, दररोज सकाळी शनिदेवांची पूजा करा आणि गरजू लोकांना काळ्या वस्तूचे दान करा. मीन राशीच्या जातकांना हा आठवडा भावना, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिकतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या भावनांवर अधिक लक्ष केंद्रित कराल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाची पद्धत बदलून अधिक चांगले सुपरिणाम त्याचे बघायला मिळतील. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम अधिक चांगले होईल. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ चांगला असून तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी देखील तुम्ही या आठवड्यात पुरेपूर आपल्या धोरणांचा अवलंब करा. आर्थिक दृष्टिकोनातून मीन राशीच्या जातकांना हा आठवडा अनुकूल असून तुमच्या उत्पन्नामध्ये वृद्धी होणार आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणुकीसाठी योग्य काळ असून गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घ्या, परंतु तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
कौटुंबिक जीवनात मीन राशीच्या जातकांना हा आठवडा शांततापूर्ण असणार असून कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक चांगले असतील. एखादी छोटीशी सहल ह्या आठवड्यात तुम्ही आयोजित करू शकाल. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक चांगले होतील. अविवाहित व्यक्तींना त्यांच्यासाठी जुन्या एखाद्या वधूवर सूचक मंडळाकडून एखादे प्रपोजल ह्या आठवड्यात येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात तुम्हाला थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या तणावामुळे थकवा जाणू शकतो. पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या. नियमित व्यायामाने तुमचे आरोग्य चांगले राहून एकंदरीतच मीन राशीसाठी हा आठवडा भावना, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिकतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मीन राशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे सोनेरी. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 11, 14 व 16 ऑगस्ट. व मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय भगवान विष्णूंची नित्य पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2025 या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ कसा वाटला ह्याबाबत कमेंट जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.